माता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, एक आदर्श पुत्र, लोककल्याणकारी प्रशासक, हिकमती लढवय्या, सज्जनांचा कैवारी, दुर्जनांचा कर्दन काळ, या नव्या युगाचा निर्माता छत्रपती शिवाजी महाराज। आम्हा स्त्रियांच्या आराध्य दैवत, स्त्री शिक्षणासाठी वर्णवादाला झुगारून स्त्री शिक्षणाच्या बंडाचा झेंडा हाती घेणारे सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले, आपल्या राज्यामध्ये आरक्षणाचे, निरक्षणाचे व संरक्षणाचे धडे सर्व जगाला देणारे राजा अधिकृषी असे ते राजर्षी शाहू महाराज, ज्यांनी दीनदलितांच्या मनामध्ये अस्मितेची ज्योत निर्माण करून स्वाभिमानी आणि स्वावलंबनाचा संघटितपणे संघर्ष करून ज्यांनी तुम्हा जीवन जगण्याचा मूल मंत्र दिला। गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंड करून उठणार नाही, अशी गुलामगिरी विरुद्ध आरोळी फोडणारे विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य द नॉलेज ऑफ सिम्बॉल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्य सम्राट, लोकशाहीरांना भाऊ साठे, माता सावित्री, माता रमाई, माता भीमाई, माता बालुकाई, फातिमा शेख, आणि या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या हुतात्म्यांनी आपला प्राणपणाला लावला, अशा हुतात्म्यांना, महामानवांना, महामायेंना त्रिवार अभिवादन करते। ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार खेडोपाडी, गाव, वस्ती, तांड्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं, आपल्या गीताच्या माध्यमातून, प्रबोधनाच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम केलं, असे ते कवी गायकांचे कवी गायक लोककवी वामनदादा कर्डक यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन। महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आदरणीय माझे गुरुवर्य बापूरावजी जमदाडे सर आणि माझे जन्मदाते आई वडील यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन मी माझ्या कार्यक्रमाला वंदन गीताने सुरुवात करते। लक्षात द्या।